वरदा हरि विठ्ठल श्री सद्गुरु ज्ञानेश्वर तुकाराम महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ। वंशी विभूषित करान्नवनीरदाभात पीतांबरादरुणबिंब फलाधरोष्टात् पूर्णेन्दु सुंदर मुखादरविंद नेत्रात् कृष्णात् परं किमपि तत्त्वमहं न जाने। पार्थाय प्रतिबोधितां भगवता नारायणेन स्वयं व्यासेन ग्रथितां पुराणमुनिना मध्ये महाभारतम् अद्वैतामृतवर्षिणीं भगवतीम् अष्टादशाध्यायिनीम् अम्ब त्वामनुसन्ददामि भगवत् गीते भवद्वेषिणम्। औन्नत्यं भजते हिमाद्रिरिवया गङ्गेवया पावनी आलिङ्गन्मरणन्निधान हृदये या देशभक्ता मुदा स्फूर्तिस्थानतया व्यलोकिनितरां या लोकमान्यादिभिः शश्वत्प्रेरणदायिनी भवतु सा गीताख्यसञ्जीवनी। प्रपन्नपारिजाताय स्तोत्रवेत्रैकपानये ज्ञानमुद्राय कृष्णाय गीतामृतदुहे नमः। योऽन्तः प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्तां सञ्जीवयत्यखिलशक्तिधरस्वधाम्ना अन्यांश्च हस्तचरणश्रवणत्वगादीन् प्राणान्नमो भगवते पुरुषाय तुभ्यं। गोपाल कृष्ण महाराज की जय। सदा प्रभुपदावर्ये निज समर्पिली सेतनो कथेत मनगोविले कमलमालिके सीजनो। मुखातून जसा झरा सगुण भक्तीचा वाहतो समर्थ गणुदास हे सतत मी नमस्कारितो। सुप्रसन्न समाधानी निश्चयी च दृढव्रती सोऽस्तु मे वरदो नित्यं वरदानंद भारती। गोपाल कृष्ण महाराज की जय। ओम नमो भगवते श्री वासुदेवाय। सज्जनों, परमपूज्य स्वामी वरदानंद भारती पूर्वाश्रमीचे अनंत दामोदर आठवले विरचित श्री कृष्ण कथामृत या महाकाव्याच्या वाचन आणि निरूपणाचा हा जो आपण उपक्रम सुरू केलेला आहे त्याचा आज 8वा दिवस आहे आणि 9वा सर्ग आहे आज। योगायोग असा आहे की आज एकादशी महापर्व आहे, त्यामुळे आमच्या दासगणू भक्त मंडळाचा जी नित्याची उपासना आहे ती आज आम्ही इथे याच सभागृहामध्ये आयोजित केलेली होती। त्यामुळे थोडासा आपल्या कथेच्या प्रारंभाला उशीर झालेला आहे। असो, भगवत सेवा झाली आहे त्यामुळे तोही कथेचाच भाग आहे। सकल सुरवरिष्ठं संस्तुतं वेद संघै अचरचर पदार्थे व्योमवद्व्याप्त देहं विनत जन दयालुं भक्तकल्पद्रुमं तं चरणनिहित भालं चंद्रमौलिं नमामि। ज्यांनी मस्तकावर चंद्र धारण केलेला आहे अशा चंद्रमौली शंकरांना मी नमस्कार करतो, जे कसे आहेत, जे सर्व देवांमध्ये श्रेष्ठ आहेत। सकल सुरवरिष्ठम, सर्व देवांमध्ये ज्यांना श्रेष्ठ असं स्थान आहे, ज्यांना त्यामुळेच आपण महादेव असं म्हणतो। संस्तुतम वेद संघै, वेदांचे समुदाय ज्यांची स्तुती करताना त्या वेदांना सुद्धा ज्यांचा पार लागला नाही, तो भगवंत कसा आहे ते वेदांनाही सांगता आलं नाही। नीती नीती असा शब्द केला वेदांनी। अशा त्या भगवान शंकरांना या जगामध्ये जे काही जड चेतन किंवा चर अचर पदार्थ आहेत, आता एक साधं उदाहरण घेऊ। माझ्यासमोर ही एक पाण्याची बाटली आहे,
यात अर्ध पाणी आहे आणि अर्ध काय, त्यालाच आकाश असं म्हणलं जातं शास्त्रामध्ये. अचरचर पदार्थे व्योमवद व्याप्त देहम, ते व्योमानं हे व्यापून घेतलेलं आहे. प्रत्येकाच्या शरीरामध्ये सुद्धा अशा प्रकारची पोकळी, व्यापलेली पोकळी असते. आणि कदाचित ती जर पोकळी नसली असती तर हा माणसाचा एवढा मोठा देह सुद्धा सुईच्या नेड्यातून सरळ निघून गेला असता. त्या पोकळीमुळेच शरीराला एक आकार आहे. या जगामध्ये जे काही जडचेतन चरचर पदार्थ आहेत त्याच्यामध्ये आपणच, भगवान शंकरा आपणच आकाशाप्रमाणे व्योमवद, व्योम म्हणजे आकार, आकाश, त्या आकाशासारखे आपण व्यापून आहात, व्यापून उरलेले आहात. व्यापुनी जगतास जे उरतेच जेथील भव्यता, सगळं जग व्यापून सुद्धा जो उरतो असे तुम्ही आहात. आणि असे असून सुद्धा विनत जन दयालुम भक्त कल्पद्रुमम तम, जे तुमच्या समोर नत होतात, नम्र होतात, त्या लोकांवर तुम्ही दया करता. आणि भक्तांसाठी तर साक्षात कल्पवृक्ष आहात. भक्तांची जी पाहिजे ती इच्छा पुरविण्याचं. सगळे जिथं नवस करायला येत नाहीत, पण भगवंत नवस करणाऱ्यालाच देतो आणि नवस न करणाऱ्याला देत नाही, असं काही आहे का हो? तो कल्पवृक्ष आहे. तुम्ही मागा का न मागा, मागा का न मागा, तुमच्या मनातली चिंता जाणण्याची त्याची जिम्मेदारी आहे. असा तो कल्पवृक्षासारखे आहात भगवान शंकरा. तुम्ही भक्तांसाठी कल्पवृक्ष आहात. म्हणून अशा मस्तकावर चंद्र धारण करणाऱ्या चंद्रमौली शंकरांना मी पायावर डोकं ठेवून नमस्कार करतो. चरण निहित भालम असं म्हणतो. वाटा मोडून सूक्ष्म दुस्तर जयी सन्मार्ग संस्थापिले, अद्वैता चढवून साजणिले सौंदर्य भक्तीमुळे. ज्यांचे वाङ्मय लाळवीत अमृता दीनास जे माऊली, संत श्रेष्ठ से सदैव नमितो प्रेमादरे पाऊली. ज्यांनी सूक्ष्म दुस्तर अशा वाटा, वेदांचं जे तत्वज्ञान आहे, उपनिषदांचं जे तत्वज्ञान आहे, त्यात ज्ञानाची अतिशय सूक्ष्म वाट सांगितलेली आहे आणि योगाची अतिशय दुस्तर अशी वाट सांगितलेली आहे. पण यांना सोपं करण्याचं काम कोणी केलं तर त्या अद्वैताला भक्तीच्या सौंदर्याचा साज चढविण्याचं काम संतांनी केलं. वेदांचा तो अर्थ आम्हासीच ठावा, इतरांनी व्हावा भारमाथा. तुकारामराय हे कसं काय म्हणू शकले तुकाराम महाराज? कारण या संतांनी या वेदांचा सगळा अर्थ समजून घेतलेला होता, ज्ञात होता. आणि हे या जन्मीचं नव्हतं. शुचिनाम श्रीमताम गेहे योग भ्रष्टो बी जायते, मागच्या जन्मातून हे सगळं घेऊन आलेले होते. आणि यांनी काय केलं तर हे अवघड असणारं तत्वज्ञान आपल्या काव्यातून, आपल्या अभंगातून सोपं करण्याचं काम केलं. आणि भगवंतांनी सुद्धा हे किती श्रेष्ठ आहेत हे दाखवण्यासाठी त्यांच्याकडून चमत्कार घडवून घेतले. कोणत्या जातीत जन्माला आला याचा विचार भगवंताने केला नाही. आणि त्यासाठी भगवंताने काय केलं तर चोखा मिळण्यासाठी तर त्याच्या बायकोच्या बाळणपणासाठी भगवान त्याच्या घरी गेले, त्यांच्यासाठी धोंडे ओढले, ढोरं ओढली, गोरोबा काकांसाठी मडकी घडवली. प्रत्येक संतासाठी भगवंत राबले. का तर हे चमत्कार भगवंतानं का करून दाखवले तर हे इतके अधिकारी पुरुष आहेत. हे भगवंताला दाखवून द्यायचं होतं की वेदांचा तो अर्थ आमासीच ठावा. हे कोणत्या ताकदीवर म्हणू शकतात तर भगवंत यांच्या घरी पाणी भरायला येतं. आणि ज्यांचं वाङ्मय कसं असतं, ज्यांचे वाङ्मय लाळवीत अमृता, अमृतातेही पैजा जिंके, अशा ओव्या रचल्या. दीनास जे माऊली, प्रत्येकासाठी, आपल्यासारख्या दीन लोकांसाठी
जे माऊली आहेत, आपण काय म्हणतो ज्ञानेश्वर महाराजांना माऊली, अशा संतांना, अशा सर्वच संतांना संत श्रेष्ठ असे सदैव नमितो प्रेमादरे पाऊली. अशा सर्व संत श्रेष्ठांना मी त्यांच्या चरणी मस्तक ठेवून नमस्कार करतो. भगवान शंकराचं नमन झालंय, संतांना नमन झालंय आणि आजचा कथाभाग आपण सुरू करतोय. कालपर्यंत आपण भगवंताच्या बालक्रीडा, सगळ्या बाललीला पाहिल्या, ज्या सर्व संतांनी वर्णन करून ठेवलेलं आहे. इथून पुढचं कदाचित भगवंतावर थोडं संतांनी थोडासा अन्याय केला असं म्हणू. इथून पुढच्या कथा ज्या आहेत त्या भागवताशिवाय बाकी कुठे वर्णन नाही आहे. बाळलीला ज्या आहेत त्या सगळ्या संतांनी अभंगामधून सुद्धा वर्णन केल्यात. इथून पुढचा जो कुलोपाद सगळा जो त्यांचा जीवनक्रम आहे तो आपल्याला आता आजपासून पुढे पाहायचा आहे की भगवंताच्या इथून पुढे आयुष्यात काय काय झालं, त्यांच्या अवतारात इथून पुढे काय काय झालं. कालपर्यंत आपण पाहिलं भगवान श्रीकृष्ण आता मथुरेत राहते झाले, त्यांचं उपनयन संस्कार झाला आणि आता पुढची तयारी चालू झाली आहे. नंद बाबा परतून गेलेत. गोपींनी आपल्या मनाला समजवण्याचा प्रयत्न केला आणि आता काय चालू झालंय. वदे गर्ग मुनी वसुदेवासी पाठिव पुत्रा गुरु सदनासी रत्न जरी मूळचे प्रकाशित संस्कारे द्युती विशेष त्यासी. गर्गमुनी काय म्हणाले. गर्गमुनी कोण होते. त्यांचे कुलगुरू होते, वृष्णी कुलाचे कुलगुरू होते. आणि त्या काळी अशी पद्धत होती की काहीही करायचं म्हणलं तर कुलोपाध्यायाचा विचार घेतला जायचा. आणि कदाचित बऱ्याच वेळेला असं होतं की कुलोपाध्यायच पहिल्यांदा सोयरिकीसाठी जायचे, ते स्थळ पाहून यायचे आणि तिथली अनुकूलता असल्यावर मग यजमानाला सांगायचे की ठीक आहे. त्यांचा फक्त गुरु या पूजा करा दक्षिणा घ्या असं नव्हतं. प्रत्येक निर्णय घेताना कुलोपाध्यायाचं मत विचारात नव्हे आदराने विचारलं जायचं. गर्गमुनी काय म्हणाले की वसुदेवा, मुलांचं उपनयन झालंय, आता त्यांना गुरुच्या घरी शिकायला पाठव. का मान्य आहे म्हणले. कदाचित वसुदेव म्हणलेही असतील माझे पोरं आता इतके गुणी आहेत, एवढे पराक्रम करून आलेत, यांना काही शिकवण्याची गरज नाही. म्हणून गर्गमुनी काय म्हणाले की रत्न जरी मूळचे प्रकाशी संस्कारे द्युती विशेष त्यासी. रत्न मूळचं प्रकाशित असलं जरी तरी त्याच्यावर संस्कार म्हणजे पैलू पाडावे लागतात, नकोसा भाग काढून टाकावा लागतो आणि त्याला एक वेगळ्या प्रकारची द्युती त्यावेळेस प्राप्त होते, एक वेगळ्या प्रकारची प्रभा त्याला प्राप्त होते. म्हणून मुलांना गुरुच्या सदनात पाठवणं आवश्यक आहे. आणि कोण गुरु. काश्यप गोत्री मुनी सांदीपनी योग्य गुरु तो मम दृष्टीनी शांत गत स्पृह शुची तपस्वी दासी ज्याची विद्या देवी अवंती सतो वसे कुलपती त्यास करावी सादर विनती कुलगुरुचे हे उचित बोलणे वंद्य मानिले कृष्ण पित्याने. काश्यप गोत्रामध्ये सांदीपनी नावाचे एक मुनी आहेत, ते तुझ्या मुलांसाठी योग्य गुरु आहेत. शांत आहेत, गतस्पृह आहे, ज्यांना कुठल्याही प्रकारची स्पृहा नाही, आकांक्षा नाही, आशा नाही, शुचिवान आहेत, तपस्वी आहेत आणि साक्षात विद्यादेवी ज्यांची दासी आहे. कुठे असतात हे अवंतीस राहतात. त्यांना मी तुला त्यांना विनंती करून आलोय, तू आता तिथं मुलांना पाठवण्याची लवकर तयारी कर. कुलगुरूंचं बोलणं देखील वसुदेवाला पटलं आणि त्यानं त्वरे जाहली सर्व सिद्धता गुरुकुलात पाठविण्याकरिता माता देवकीने प्रेमाने आशीर्वचले सुतशिर हुंगुनी. सगळी सिद्धता झाली. राजमहाल आहे, शेवटी राजाचं घर आहे, तिथं काही वेळ लागणार आहे का. लागलीच सगळी तयारी झाली गुरुकुलात पाठवण्यासाठी. काय तयारी केली असेल. मोठमोठ्या बॅगा भरल्या असतील, गरम कपडे हिवाळ्यासाठी, थंड कपडे काय उन्हाळ्यासाठी, रजया, शाली, हातमोजे असं काही दिलं होतं का. किंवा तहान लाडू, भूक लाडू, त्या कुठल्या याचे वेपर्सचे पाकिट असं काही दिलं असेल का सोबत.
तर त्यावेळेस ही काही देण्याची पद्धत नव्हती. गुरुकुलात जायचं तर ते त्याच पद्धतीनं गेलं पाहिजे अशी मातापित्यांची सुद्धा धारणा होती. दोन प्रकारचं निरोप देण्याची पद्धत आहे. मुलगा असेल आपला तर त्याचं शिर हुंगून, आणि लहान अपत्य असेल तर त्याचं चुंबन घेऊन त्याला निरोप देण्याची पद्धत असते. आता हे उपनयन झालेलं आहे, मातेनं जवळ घेतलं, त्यांच्या मस्तकाचं अवघ्राण केलं, फक्त हुंगलं शिर आणि निरोप दिला. गुरु जगताचे रामकृष्ण ते अतिविनीत वेशानी, समित पाणी होऊन पातले, जेथ गुरु सांदीपनी, जय हरी सुखकंदा. गुरुकडे जाताना असा डंबाचार घेऊन जाण्याची पद्धत नव्हती, तर गुरुकडे जाताना समित पाणी, समित म्हणजे समिधा, हातात घ्यायच्यात पाणी, या समिधा हातात घेऊन गुरुकडे जावं. त्याच्या मागचा संकेत असा आहे की समिधा म्हणजे यज्ञात टाकण्यासाठी जी लाकडं असतात बारीक बारीक, ती जसं स्वतःला जाळून घ्यायला तयार असतात, कशासाठी तर प्रकाशासाठी, स्वयंप्रकाशासाठी, सर्वस्वाचा त्याग करण्यासाठी तयार असतात, तसाच मीही तुमच्या पुढे पूर्णपणे समर्पित आहे ज्ञानप्राप्तीसाठी. म्हणून समित पाणी होऊन जावं. भगवान श्रीकृष्ण आणि बलराम दोघं जण अतिविनीत वेशाने हात जोडून, हातात समिधा घेऊन सांदीपणीच्या आश्रमामध्ये पोहोचलेत. कसा होता आश्रम? वर्णन थोडे करणार आहे आज, कारण सर्ग खूप मोठा आहे आणि सर्ग वर्णन करण्यासारखाही आहे. पाहू, मोह आवरला तर बघू, नाही तर मग थोडीशी तयारी ठेवा 10 वाजण्याची. स्वर्गामधला गुदेव गुरुचा, आश्रम केवी असेल साचा, ते जरी नाही ठाऊक कवणा, याहून त्या परिविशेषताना. स्वर्गामधला देवगुरूंचा आश्रम कसा असेल माहित नाही म्हणले. हे ठाऊक जरी नसलं पण याच्यापेक्षा काही विशेष नसणार आहे म्हणले तिथे. कल्पतरूचे उपवन तेथे, असेल पुरवित मनोरथाते, परियेथची नवलाईही, वासनास मुळी उद्भव नाही. तिथं बृहस्पतीचा आश्रम जो असेल स्वर्गातला, तिथं कल्पतरू इच्छा पुरवत असेल म्हणे. पण हा आश्रम असा आहे, इथं इच्छा वासना निर्माणच होत नाहीत, उत्पन्नच होत नाही. संत हृदय जे पर दुःखानी, क्षणात पाझरते कळवळुनी, तेच आश्रमा प्रतया भूषण, तेथ चंद्रकांता जरी मान. तिथं चंद्रकांत म्हणायचा मान असेल म्हणे. तो त्याचा प्रकाश पडला की पाझरत, चंद्राचा प्रकाश पडला की तो चंद्रकांत म्हणी पाझरतो. इथं काय म्हणले, संताची हृदय आहेत, परदुःखानं पाझरतात. सकल ही विश्वाची सुंदरता, वसे येत शिकण्या सात्विकता, मंत्रपूताहुती गंधाने, पवित्रतेचे चढते लेणे. इथं सुंदरतेला पवित्रता येते म्हणे. मंत्रपूत आहुती ज्या आहेत त्याच्या गंधानं सुंदरतेला पवित्रता येते. वेद घोष गंभीर तेथ नित भरवी वातावरण, तेज विलक्षण देत तया की, निष्कलंक आचरण, जय हरी सुखकंदा. तिथला घन गंभीर असा वेदघोष तिथल्या वातावरणामध्ये भरून राहिलेला असतो आणि तो या इथलं त्यांचं निष्कलंक आचरण जे आहे ते तेज वाढवत राहत. उंच तरु भिडले स्वर लोका, मुनी कीर्तीचे जिने जसे का, विविध फुलांचे फुले ताटवा, बहर जणू आला सद्भावा. सरस्वतीच्या प्रसन्न गाली, आनंदाने जी खळी पडली, तेच सरोवर येथ मनोहर, जलात पावे स्मित रूपांतर. जणू सरस्वतीच्या गालावर खळी पडली म्हणे आणि तिचं सरोवरात रूपांतर झालं आणि तिचं जे हास्य होतं, तिचं जे स्मित होतं ते जलामध्ये रूपांतरित झालं. पशुपक्षी उपवनात रमले, जन्मजात निज वैर विसरले, सत्संगाचा वसंत अभिनव, प्रेमलतेसी फुलवी पल्लव. पशुपक्षी त्या उपवनात इतके रमले होते की जन्मजात हाडवैर असणारे पशुपक्षी सुद्धा एकमेकांसोबत राहत होते. असाच काहीसा प्रसंग आद्य शंकराचार्य ज्या वेळेला भारत भ्रमणासाठी निघाले होते
शृंगेरीच्या जवळ आले त्यावेळेस आश्रम स्थापनेची त्यांची कल्पना होती, पण त्या ठिकाणी चित्र असं दिसलं, एक समोर दृश्य असं दिसलं की टळटळीत ऊन पडलेलं आहे, सापानं फणा काढलेला आहे आणि त्या फण्याच्या सावलीखाली एक बेडूक निवांत सावलीला बसलेला आहे. हे दृश्य आद्य शंकराचार्यांनी पाहिलं आणि त्यांनी सोबतच्या शिष्यांना सांगितलं, म्हणले हीच अजात शत्रू असणारी जी जागा आहे, इथं कुणी कुणाचा शत्रू नाही, अशी जागा केवळ आणि केवळ आश्रमासाठी योग्य आहे म्हणे. म्हणून शृंगेरीमध्ये आश्रम झाला. तसंच हे ठिकाण काहीसं होतं, इथं कुणाचं कुणाशी वैर नव्हतं, सगळे मित्रभावानं राहत होते. छात्र नवागत शुकवचनांनी पाठ विसरले घेती जानुनी, मयूर नृत्ये रिझती वृत्ती दुजी उपाधी रंजक नवती. गुरुजींनी रोज पाठ द्यावा आणि तो पाठ जर विसरलेला असेल तर झाडावरच्या पोपटांनी तो कंठस्थ केलेला असावा आणि यांचं जर चुकलं नवीन विद्यार्थ्याचं तर त्या पोपटानं तो पाठ म्हणून दाखवावा आणि यांनी पुन्हा सुधारावा. दुसरी काही टीव्ही वगैरेची सोय नव्हती. मोरांचं नृत्य पाहावं आणि त्यांनी मनोरंजन करावं. शीतते शांतचा विसावा वनात त्या सर्वदा असावा, अंधारा परिलवहीन ठाय पाप वसे सदहृदयी काय. त्या वनामध्ये शीतता होती, पण दाट झाडी असूनही कुठून तरी कवडसा येत होता, अंधार नव्हता. जसं सदहृदयामध्ये पाप वसत नाही तसं काहीसं हे दिसत होतं. श्रुती स्मृती उपनिषदे आगम रमती विद्या सकला, जेथ तया आश्रमी हरिये भजण्या गुरुपद कमला. जय हरी सुखकंदा. जिथं भगवान साक्षात गुरूंची सेवा करण्यासाठी आलेत तिथं श्रुती स्मृती उपनिषद वेद सगळ्या विद्या रममान होऊन गेलेल्या आहे. ब्रह्मपूर्ण जे सगुण साजिरे शिष्य भाव ते धरी आदरे, आचार्यासी तई वाटले विद्येचे तप फळास आले. आचार्यांना सुद्धा आनंद झालाय, साक्षात परब्रह्म आपल्या घरी शिष्यरूप धरून आलंय. माझ्या विद्येचं तप जे ते आज फळाला आलं म्हणले. दोघांचेही करुणी स्वागत. स्वागत केलं, राजपुत्र आहेत, पण आश्रम नियमा कथिले त्या प्रत. इथं काही स्पेशल ट्रीटमेंट नाही म्हणले. राजपुत्र असाल तुमच्या राजवाड्यात, इथं जे काही राहायचंय ते सर्वांनी सारखं राहायचं. बलरामास मग मन मोहन आरंभी विद्यार्थी जीवन. आता काय चालू झालंय, दिनक्रम चालू झालाय. ब्राह्म मुहूर्ती सोडून शयना, शुचिर्भूत करी ईश स्मरणा, समंत्र देई अर्घ्य रविते, रूप आपुले निरखुण तेथे. ब्राह्ममुहूर्ती म्हणजे सूर्योदयाच्या पूर्वी 3.5 तास, 6:30चा जर सूर्योदय असेल तर 3:30च्या सुमारास तरी उठावं लागेल. त्यावेळेस उठायचे आणि शुचिर्भूत होऊन ईशस्मरण करायचं. आपली अन्निका झाल्यानंतर सूर्योदयाच्या वेळेला अर्घ्य द्यावे सूर्याला. आणि तो सूर्यनारायण हे साक्षात नारायण स्वतःच रूप पाहून स्वतःलाच अर्घ्य देत आहेत असं आपल्याला दृश्य त्यावेळेस दिसत होतं. प्रथम करावी बहुगुरु सेवा, तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया. सेवा केल्यानंतर आधी गुरु सेवा आणि पाठ जवळ बसून मग घ्यावा. आधी सेवा करावी आणि मग पाठ घ्यावा. करिता प्रभुतो वेदाध्ययन, चढे रुचांना तेज विलक्षण. प्रभू वेदाध्ययन करायला लागले. ज्याची निश्वासितच वेद आहेत तो स्वतः पुन्हा वेदांचं पठन करतोय. त्या वेदांना सुद्धा धन्य धन्य वाटत होतं, त्या रुचांना सुद्धा विलक्षण तेज चालल्यासारखं वाटत होतं. कसं दिसत होतं हे, यावी कन्या सासुरभाषी बहुदिवसांनी मातृगृहासी, मग ती हर्षित दिसते जेवी, तशी रुचा हरिमुखी दिसावी. एखादी सासूरवासी कन्या आपल्या घरी पुन्हा माहेरी यावी तेव्हा तशी ती हर्षित दिसते, तसे या रुचांना भगवंताच्या श्रीमुखात आल्यानंतर पुन्हा पुन्हा वाटत होतं. फलमूलांचे भोजन वाही स्वशिरी समिधा काष्टे, प्रेमळ निर्मळ पाहुन वर्तन मुनिवर मनी संतुष्टे. जय हरी सुखकंदा. सुरुवातीला सांगितलं होतं जे सर्वांना करायचं ते तुम्हाला करायचं. तिथं काही रोज वेगळा आहार नव्हता. जे काही फळ मुळं तिथं भेटत होती ती जाऊन शोधून आणायची.
सोबत येताना सरपणासाठी समिधेसाठी लाकडं जी लागत होती ती आणायची, त्याच्या मुळ्या बांधून आणायच्या. ही सगळं काही स्वतः साक्षात भगवंत आपल्या डोक्यावर मुळ्या वाहून आणत होते. नवे नवे स्वतःच्याच नाही, ते सुदामदेव फार बारीक सारीक होते, त्यांना काही ओझं उचलत नव्हतं. म्हणून सुदामदेवाच्या वाटची सुद्धा मोळी भगवंतानं आपल्या खांद्यावर घ्यावी, आपल्या डोक्यावर घ्यावी. आणि आश्रमाच्या जवळ आल्यावर सुदामदेवाला म्हणावं, आता घे सुदाम्या, आता नाही इथून तू, म्हणजे तू आणली असं होईल. इतकं प्रेमळ निर्मळ वर्तन त्यांचं पाहून मुनिवरांना सुद्धा आनंद व्हायचा. आज्ञा गुरुची जणू पायरी, यशो मंदिरा प्रतनेणारी, मानून तत्पर करीत पालन, कधीच पुसले नाही कारण. एकदा गुरूंनी सांगितलं असं कर, कारण विचारलं नाही की असं का, हेच का, असंच करू का, मी असं केलं तर चालणार नाही का, हे का 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 हे कुठलंही का आलं नाही. इंग्रजीत सांगायचं तर ते WH टाईप क्वेश्चन कुठलाही आला नाही. व्हॉट नाही, व्हाय नाही, व्हेअर नाही, व्हेन नाही, काही नाही. सांगितलं ते करावं. गुरुवचनावर भाव धरावा, जीवाचा जणू अमोल ठेवा, अनन्य चित्ते ऐकत जाण, सर्वांगाचे करुणी कान. गुरु जे सांगतायत ते सर्वांगाचे कान करून भगवान ऐकत होते. गुरुपत्नीची कृष्णावरती, विशेष वत्सल जडली प्रीती, पुत्र प्रेमा तिचा भुकेला, हरिसहवासी तृप्त झाला. या सांदीपणी मुनींचा पुत्र समुद्रात बुडून मेला होता. या मायमाऊलीला लेकराची आठवण जी येत होती, तिची जी भूक होती, ती भगवंताच्या सहवासानं ती भागवत होती. आश्रमवासी इतर बटूंना, हृदय विसावा म्हणजे कान्हा. आता भगवंत साक्षात समोर आहेत, त्यांच्या मनाला विसावा तोच. सुदाम देवा वाट तसे तर, श्रीहरी माझा प्राण बहिश्चर. सुदाम देवाला तर वाटायचं माझा बहिश्चर प्राण आहे श्रीकृष्ण म्हणजे. पानविती ना धेनू हरिविन हरिन मृदुत्ख तृण खाती, फार काय फुलती न फुलेही, जीवन त्या श्री मूर्ती जय हरी सुख कंदा. धेनू सुद्धा पानवत नव्हत्या आश्रमातल्या. श्रीकृष्ण जर जवळून गेला नाही, फुलं सुद्धा जवळून गेले नाही श्रीकृष्ण तर उगवत नव्हती, तशीच बंद राहायची. आणि रानातली जंगलातली हरणं जी आश्रमामध्ये येत होती, ती समोर कोवळं तृण असून सुद्धा त्याला तोंड लावत नव्हती. स्वच्छ दर्पणी बिंब पडावे, रत्नासी निज तेज चढावे, शशी प्रति पौर्णिमा मिळावी, हरीसा आल्या विद्या देवी. गुरूंनी पाठ द्यावा आणि प्रतिबिंबासारखं आरशात पाहिल्यावर जसं माणसाला एक क्षण तरी लागतो का, आपल्याला आपण दिसतो का नाही, तितक्या तत्परतेनं भगवंतांनी तो पाठ आत्मसात करावा. आरशात तोंड पाहायला जितका वेळ लागत नाही, त्याही पेक्षा कमी वेळात भगवंतानं ते सगळं पाठ करून घ्यावं. परमेशाच्या ज्ञानी साची, शास्त्रे का भर पडावयाची, उलट हरीच्या रसना मात्रे, तदा उजळली सकल ही शास्त्रे. भगवंताच्या ज्ञानात काही भर पडणार होती का या शास्त्रांच्या वाचनामुळं? पण ह्या शास्त्रांनाच उजळून टाकण्यासाठी भगवंतानं जणू काही शास्त्रांचं अध्ययन केलं. कुंभोद्भव मुनी महासागरा, श्रुतिशास्त्रांचा तसा पसारा, आत्मसात केला लीलेने, तेथ अल्प काळात हरीने. अगस्तीने जसा 3 आचमनामध्ये त्या महासागराला प्राशन करून टाकलं होतं, तसं भगवंतांनी फार कमी कालावधीमध्ये श्रुती शास्त्रांना आत्मसात केलं. कसं केलं? अंगासह वेदा चौमासी, 4 वेद आहेत, त्याच्या अंगांसहित 4 महिन्यामध्ये वेद शिकले. षटसप्ताही षटशास्त्रांशी, 6 शास्त्र जी आहेत ती 6 सप्ताहामध्ये शिकली. 14 दिन 14 विद्यांना, एका दिवशी एक विद्या शिकली, 14 विद्या संपवल्या. प्रहर एक प्रत्येक कलांना, 64 प्रहरामध्ये 64 कला संपविल्या. शस्त्रास्त्रे दिन शिकला काही, त्या काळी गुरुकुलांमधून शस्त्रास्त्रांचं शिक्षण सुद्धा दिलं जायचं. शस्त्रास्त्र सुद्धा काही दिवसात शिकून घेतले. 1 वर्ष गुरु सदनी राही, 1 वर्ष राहिले गुरुच्या सदनामध्ये आणि सर्व विद्या आत्मसात केल्या. थोरांचे पथ जन अनुसरती, म्हणून वागला प्रभू या रीती. का केलं भगवंतानी हे? तर थोरांचे पथ जन अनुसरताती, मोठे लोक जसे करतात तसे
मागून लोक अनुसरण करतात. म्हणून भगवंत म्हणे मी जर असं विद्या शिकायसाठी गेलो नाही, मी जर या विद्याध्ययन केलं नाही तर उद्या लोक म्हणतील काही गरज नाही या गोष्टीची. म्हणून भगवंतानं हे सगळं केलं. काय अन्यथा कारण आहे हरिसी विद्याध्ययनी, जास शोधिता कुंठित झाले बुद्धी श्रुती मनवानी. जय हरी सुखकंदा. ज्याला शोधण्यामध्ये बुद्धी श्रुती मन वाणी सगळं कुंठित होतं त्याला अध्ययनाची काही गरज नव्हती म्हणे. परंतु हे यासाठी केलं. समाप्त होता विद्याध्ययन प्रेमे वंदुन गुरुचे चरण, वदत हरी बहु विनम्र भावी, काय दक्षिणा मी अर्पावी. विद्याध्ययन समाप्त झालं आणि गुरूंना वंदन करून श्रीहरी म्हणाले, गुरुदेवा मी काय दक्षिणा देऊ तुम्हाला. जरी मम तनु मन धन सर्वस्वा, धनी असा आपण गुरुदेवा. माझं तनु मन धन सर्वस्व तुम्हाला अर्पण केलं, त्या आधीच केलेलं आहे म्हणले, त्याचे मालक तुम्ही आहात. अपांपती ही असुनी सागर, सरित जलाचा घे उपहार. सागर सर्व सरितांचा नद्यांचा मालक असतो म्हणले, नवरा असतो. पण तो नदीत त्याच्याजवळ पाण्यालाही कमी नाही, तर नदीतून येणारं पाणी घेतो का नाही म्हणे. म्हणून तुमच्याजवळ सगळंच आहे, पण माझ्याकडून काहीतरी दक्षिणा घ्या. वसुदेवात्मज हृदयी धरुणी, प्रेम भरे वदले सांदीपनी. काय दक्षिणा आणिक घ्यावी, श्री हरी गुरु ही दिदली पदवी. काय तुझ्याकडून वेगळी दक्षिणा घेऊ म्हणा देवा. श्री हरी गुरु सांदीपनी असं मला लोक ओळखतात म्हणे. भगवंताचा गुरु झालो, यापेक्षा मोठी दक्षिणा काय पाहिजे. यात सर्व ही मला मिळाले, आता न काही हवे निराळे. ईशाचा अवतार तुझ्या सम, शिष्य जाहला हे भूषण मम. तू शिष्य झालास हेच माझ्यासाठी भूषण आहे म्हणले. सत्शिष्याने विद्या घेता तीच दक्षिणा गुरुसी, पुरेपूर ती लाभे मजला हे सखया ऋषिकेशी. जय हरी सुखकंदा. सत्शिष्यानं विद्या घ्यावी हीच गुरूंसाठी गुरुदक्षिणा असते म्हणे. किती निस्पृहता होती. नाही तर काही मागता आलं असतं, त्रैलोक्याचं ऐश्वर साम्राज्य सुद्धा मागितलं असतं तर भगवंतानं दिलं असतं. पण म्हणले मला काही नको, तू शिष्य झालास आणि सत्शिष्याला विद्या भेट दिली, यातच मला सर्व मिळालं म्हणले. हरी निरोपा घेत ऐकता. आता भगवान निरोप घ्यायलेत हे त्या गुरुमातेला कळालं. त्वरे तेथ आली गुरुमाता. ताबडतोब आल्या तिथं. वदत असे ती करुण वत्सला, खरेच का हरी घरी निघाला. खरंच निघाला का रे हरी तू घरी. कैशी गती होईल तुझ्या विण, उदास दुस्स गमेल जीवन. तुझ्याकडे बघता स्नेहाळा, पुत्र शोक मम पार विराला. तुझ्याशिवाय माझी गती कशी होईल म्हणले, मला दुःख होईल. तुझा लळा लागला, तुझ्या लळ्यामुळं मला माझा पुत्र शोक सुद्धा माझा गेला म्हणले. आता काय करू मी, आता करू मी काय वदोनी, माय ढाळीते नयनी पाणी. पुत्राहूनही अधिकच होता, लळा लागला तव मम चित्ता. माझ्या पोरापेक्षाही जास्त तुझा लळा लागला होता म्हणे. आता काय करू मी. म्हणत हरी ठेवून शिरचरणी, शोकन लवही करणे जननी. तुम्हा उभयताच्या सेवेची, संधी मजही दिधली साची. हे भगवंताचं मोठेपण आहे म्हणले. तुम्ही मी काय केलं म्हणले, तुम्ही तुमच्या सेवेची संधी मला दिलीत, हा तुमचा मोठेपणा आहे. तुमच्या सेवेची संधी दिलीत आणि तू आता शोक करू नको. तुझा शोक दूर करण्यासाठी मी काय करतो. गतपुत्रा तव परिता आणि तो माते मी तुझ पाशी, हीच दक्षिणा सादर माझी, समजा गुरुचक चरणासी. जय हरी सुखकंदा. सागर गतपुत्र हा तिचा जो सागरात वाहून गेलेला बुडून मेलेला जो पुत्र होता, त्याची कथा अशी आहे. समुद्रात एक पंचजन नावाचा राक्षस होता आणि त्या पंचजन राक्षस तो एका शंखामध्ये राहत होता. आणि हा एकदा सौराष्ट्रात आता जिथं द्वारका आहे त्या भागामध्ये आपण त्याला सोरटी सोमनाथ आहे, त्याला कुठलं क्षेत्र म्हणतात, प्रभास क्षेत्री. हा प्रभास क्षेत्री गेलेला असताना यांचा पुत्र तिथं त्या पांचजन्य राक्षसानं त्याला गिळलं आणि तो मेला.
भगवान तिथं गेले, यांनी माहिती काढली होती भगवंताला, कशावरून तरी काढली असेल, गुगल असेल भगवंताजवळ काहीतरी असेल, आपलं सर्च केलं असेल भगवंताने, माहिती काढली कुठं गेला होता काय नाही. तिथं गेले भगवान आणि त्या पंचजन राक्षसाला आव्हान दिलं, म्हणले चल ये बाहेर, एकतर युद्ध कर नाही तर पुत्र वापस. तो म्हणला देवा मी शंकात राहणाऱ्या गोगलगाईसारखा राक्षस, समोर आलं गिळलं, संपलं म्हणले. आता जे गेलंय ते वर गेलंय म्हणले यमलोकात. भगवंत तिथून गेले, यमाचं दार वाजवलं, म्हणले सोड पुत्र. ते म्हणले नाही, त्याचे कर्म तसे नाहीत पुन्हा वापस पाठवण्याचे, तो इतका सात्विक आहे की आता इथून तो पुढे वैकुंठाला जाईल म्हणे, मोक्ष लाभेल त्याला. देव म्हणले त्याचा मालक तर मी आहे, म्हणून सोड म्हणले, मायसाठी पाहिजे म्हणे लेकरू. वापस द्यावं लागलं आणि त्या पुत्राला घेऊन भगवान पुन्हा आले. आणि त्यावेळेला त्या पांचजन्य राक्षसानं स्वतःचा जो हे होता तो म्हणला देवा झालं म्हणले, तुमचं दर्शन झालं, मी मोकळा झालो, या योनीतून सुटलो, पण हा जो शंख आहे हा तुम्ही धारण करावा. आणि भगवंतांनी जो शंख धारण केला तो पांचजन्य ऋषिकेशो, तो हा पांचजन्य शंख. गिळीला मणी सर्पे उगळावा, सर्पाने गिळलेला मणी पुन्हा बाहेर यावा. भूगत निधी सहसा गवसावा, 4-5 पिढ्यापूर्वी पुरून ठेवलेलं धन या पिढीत जसं सहज सापडावं. स्फुरे विसरलेला जणू मंत्र आणि हरिसा गत गत पुत्र, सागरात गेलेला पुत्र हरी तसा घेऊन आला म्हणजे. विजयी भवनमिताचार्ये चिरंजीवी हो कवळून आर्ये. विजयी भव म्हणून आचार्यांनी आशीर्वाद दिला आणि त्या गुरुपत्नीनं आर्येनं काय आशीर्वाद दिला, चिरंजीवी हो. विसरण आम्हा सख्या श्री हरी गदगद कंठे म्हटले इतरी. सुदामदेवादी इतर मित्रांनी म्हटलं हरी आम्हाला विसरू नको रे बाबा. पण किती जणांनी भगवंताला विनंती केली विसरू नको विसरू नको. आपल्याला मात्र रोज विसर पडतो भगवंताचा. क्षण क्षण ज्याला आठवावं त्याचा क्षण क्षण आपल्याला विसर पडतो. म्हणून भगवंताला हेच मागायचंय, विसरण आम्हा सख्या श्रीहरी. भगवंताला आपण कसं मागावं, विसरू नको देऊ आम्हा श्रीहरी, तुझा विसर पडू देऊ नको, मग तो आपल्याला विसरणार नाही. रामकृष्ण जो वनराजिते लीनन तो निरखित होते ते. विरहाश्रूंनी त्या सकलांचे मुचुळ होत लववारी तळ्याचे. एवढं दुःख झालं त्यांना की त्यांच्या अश्रूंच्या धारांनी त्या तळ्यातलं पाणी सुद्धा मुचूळ झालं म्हणे. खारट अश्रू असतात त्यामुळे पाणी मुचूळ झालं. या पूर्ण करुणी विद्या संपादन हलदर तेवी श्री मधुसूदन. परतून ये कळता मथुरेचे जन झाले बहुहर्षित साचे. आता ते जे काही रथ वगैरे पाठवला असेल घरून त्यात बसून ते मथुरेमध्ये पोहोचले. शिंग तुतार्या झांज खंजिरी वाजवित हर्षाने. सामोरे येती जनगर्जत उधळीत गुलाल सुमने. जय हरी सुखकंदा. वाजंत्री नगारे वाजायला लागले. राजकुमारांचं आगमन झालंय आणि सर्वांनी गुलाल फुलं उधळून भगवंताचं स्वागत केलं. पुढती शृंगारित शुभ गजवर ज्यांच्या रंगीत सोंडा सुंदर. समोर शृंगारलेले हत्ती आहेत. करिता ती ध्वनी सुवर्ण घंटा रत्नमालिका रुळती कंठा. त्यांच्या गळ्यामध्ये सोन्याच्या घंटा आहेत. अहो पितळच्या घंटेचा मंजूळ आवाज येतो, चांदीचा त्यापेक्षा मंजूळ येतो. तिथं तर सोन्याच्या घंटा होत्या, किती मंजूळ रव असेल. अहो क्षण केले सुवासिनींनी शीला रक्षक या अभिमानी. तारक पालक हरी स्वभावे वंदन करीती पुरजन भावे. सुवासिनींनी औक्षण केलं आणि सर्व पुरजन जे होते नगरवासी होते त्यांनी नमस्कार केला. विद्येने संपन्न मुकुंद वसुदेवादे अति आनंद. सकल कलायुत बघून शशीते सागरास जणू यावे भरते. पौर्णिमेचा चंद्र बघून सागराला जसं भरती यावी तशी वसुदेवाची वृत्ती उचंबळून येत होती. जननी जनका गर्गमुनी ते वंदी माधव लवबुन माथे. गुरुजन करती सहर्ष कौतुक प्रसन्न कुशल से पुसुनी अनेक. प्रश्न अनेक विचारले
आणि प्रत्येक प्रश्नाला त्यांनी उत्तर द्यावं. गुरुजनांना सुद्धा आनंद व्हायचा. स्वस्थ जरा होऊन कंसारी बोधितसे अधिकारी न्याय कोशसे नायावरती पुरवा दृष्टी सारी जय हरी सुखकंदा. स्वस्थ झाले, पुढे राजकारभारात लक्ष घालू लागले. आणि काय सांगितलं त्यांनी? न्याय कोश आणि सेना याच्यावर पूर्ण दृष्टी ठेवा म्हणे. आपले सध्याचे पंतप्रधान याच गोष्टीवर लक्ष ठेवून आहेत. न्याय सुद्धा झालाच पाहिजे, कोश सुद्धा तेवढाच मजबूत असला पाहिजे. आर्थिक महासत्ता होतोय भारत, आणि सेनेची ताकद लोकांच्या घरात घुसून दाखवताय. हेच रामराज्य, हेच कृष्णाची नीती आहे. आता लोकांना वाटतं की ते सिंदूर अर्धवट का सोडलं, त्याच्या मागचंही पुढे राजकारण काय तेही भगवान याच अध्यायामध्ये सांगणार आहेत की असं का सोडावं लागतं अर्ध. त्याची वेळ ठरलेली असते पुढे. असो, नृपासनासी स्थिरता ती याच तिहींच्या शक्ती वरती असता या सह मंत्राचे बळ राज्यासी भयनुरे न एक तिळ. हळूहळू या 3 शक्तींमुळेच त्या नृपासनाला स्थिरता येते म्हणले. आणि यालाच हे करणं म्हणजेच मंत्र आहेत म्हणले राजनीतीचे. न्याय कोश आणि सेना यांची वाढ, यांची स्थिरता करण्याचा ज्याला मंत्र आहे तो मंत्री, नाही तर याच्या विरुद्ध वागणारे सगळे आपले मंत्री. मंत्र्याची व्याख्या ही आहे, खलपाशातून सुटका झाली सत्ता पुल्या घरात आली. ते म्हणले कंसापासून सुटका झालीये, आपल्या घरात सत्ता आली. हे वडेच ना सुखवी जनता टिके शांतता जरी सुबत्ता. शांतता सुबत्ता टिकली तर जनता खुश आहे म्हणले, नाही तर फक्त आपण राज्य करते तेवढेच खुश, जनता बिचारी पुन्हा आहेच पिडलेली. अशक्य जे का प्रथम अवश्य जे का प्रथम कराया ते टाळून मग पुढचे वाया. पाया अजूनी भरला नाही कळसास्तव घ्या उजळा काही. जे आधी करायला पाहिजे ते टाळून पुढचं करण्यात काही अर्थ नाही म्हणे. पायाच भरला नाही, कळस ते आणून ठेवला आणि त्याच्या उजळायसाठीचं साहित्य आधी घेऊ आणि मग उरला पैसा तर बांधकाम करू, याला काय अर्थ आहे का? तसं आहे म्हणले, जे काम आधी करायचं ते आधीच झालं पाहिजे. या स्तव सावधता बहु व्हावी हय गय लवही कुठे नसावी. अशी रीत लावून राज्यासी बनविले आदर्श तयासी. आदर्श राज्य प्रस्थापित केलं. उसणे घेण्या जामाताचे मर्दुनिया कृष्णास मथुरेवरती येत चालुनी जरासंध मग देश जय हरी सुखकंदा. कंसाचा सासरा होता जरासंध. आस्ती आणि प्रीती या 2 कंसाला दिलेल्या त्याच्या पोरी होत्या. 2 बायका होत्या कंसाला आणि त्या जरासंधाच्या मुली होत्या. जावयाचं उसणं घ्यायसाठी म्हणून, आता जावाई मारलाय म्हणून या कंसानं जरासंधानं कृष्णावर त्या मथुरेवर हल्ला केला. सवे घेऊनी अगणित सेना रथी पदाती अश्वगजांना. रथी आणले, पायदळ आणलं, अश्व आणले, गज आणले. सुसज्ज सकलही शस्त्रास्त्रांनी कुवासना जणू मदकामांनी. वादळात सापडता नौका लाटांचा वर बसे तडाका. सेनाघात तसे वरच्यावर कंस सासरा करी मथुरेवर. सुडबुद्धीने भरला साचा रणोत्साह उन्मत्त तयाचा. विषे माखलेली तरवार तशीच ती तद्वृत्ती भयंकर. विषानं माखलेली तरवार असावी तशी याची वृत्ती होती म्हणले. रागाचे सोडित सुस्कारे जरासंध गर्जत हानारे. जसा कडतशा धूमा ओकित अग्निमुखी गडगडतो पर्वत. जसा ज्वालामुखी बाहेर येताना पर्वत गडगडतो तसा हा जोरजोरात रणामध्ये ओरडत होता. रामकृष्णही सुसज्ज झाले येता ते परचक्र. रक्षण करिता हरी असल्यावर होतन रोमही वक्र जय हरी सुखकंदा. रामकृष्ण जिथं रक्षणासाठी सज्ज आहेत तिथं परचक्राची भीती ती काय? साधा शरीरावरचा एक रोम सुद्धा वाकडा होण्याची कोणाच्या त्या जरासंधाची ताकद नाही म्हणे वाकडा करण्याची. 2 दिव्य रथ हरिसे वेस्तव. स्वर्गातून 2 दिव्य रथ आले. अवतरले मणिभूषित अभिनव. ध्वज गरुडांकित एकावरती
चढे तयावरती श्रीमूर्ती. गरुडाचा चिन्ह असलेला ध्वज भगवंताच्या रथावर होता. नील शरीरी सुवर्ण वसणे, मेघ खुले जणू कोमल किरणे. शारंग शरासन शोभत हाता, पाठीवरती लटके भाता. निळ्या शरीरावर सुवर्णाची जी सुवर्ण रंगाची म्हणजे पितांबर शोभून दिसतोय आणि हातामध्ये शारंग धनुष्य धरलेलं आहे. पाठीवर दिव्य अशा बाणांनी भरलेला भाता आहे. होऊन वीर श्री संचार, उग्रपणात लवनसे मुखावर. वीरश्री संचार झालाय पण उग्रपणा नाही मुखावर. सुवर्ण कितीही जरी तापले, तप्त लोह सम कधी का दिसले. सोनं किती तापलं त्या मुशीमधलं सोनं लोखंडासारखं दिसत नाही म्हणले, ते कोमल दिसतं. तो लाल रंग सुद्धा कोमल लाल असतो. ताल तरूचे चित्र तयावर. दुसरा जो रथ होता त्याच्यावर ताल तरूचं चित्र होतं. जगन्नाथाचा जो रथ निघतो त्याच्यावर गरुडाचं चिन्ह असतं आणि बलभद्राच्या रथावर ताल तरूचं चित्र असतं जगन्नाथपुरीतही. ताल तरूचे चित्र तयावर, राम बसे हल मुसल गदाधर. हल मुसल आणि गदा अशी अस्त्र घेऊन बलराम बसलेस. अबद्ध मंत्रे भैरव खवळे, तसे उग्रपण धारण केले. ते उग्र नव्हते आणि भैरवासारखं उग्र स्वरूप आहे बलरामाचं. बगुण तया समरात कोपला जरासंध निज चित्ती. धावत येऊन म्हणत हरीसी, धनु धरिसी का हाती. जय हरी सुखकंदा. अरे शेंबड्या धनुष्य धरतोस का म्हणला. पिळता धरा दूध निघावे, त्या तुझ सहका मी झुंजावे. तुझे ओठ जर पिळले तर दूध निघाल म्हणले अजूनही, इतका कोवळा आहेस. घरी मुलीसी खेळत बसदा. जा म्हणले सागर गोटे खेळत बस घरी. मज पुढती नच धावी गमजा, कपट करोनी आपुला मामा. बघा उलट्या बोंबा. कपट करोनी आपुला मामा, वधिलासी तू स्वकरे अधमा. क्षणहीन थांबावे मज पुढती, जीवाची जरा असली प्रीती. तुझा जीव प्यारा असेल तर क्षणभरी तर थांबू नकोस म्हणले, निघितून. वदे हरी उपहासून त्याते. हरींनी उपहास केला. बाण रहित तव दिसती भाते. असं वाटतंय म्हणले माझा बाणानं भरलेला भात आहे, तुझ्या भात्यात बाणच नाहीत म्हणून असं म्हणायला लागला असतो. करी न बोलत बल असतामा. आता बोलत बसू नको म्हणले. खन खन तो बघ कुंभ रिकामा. कुंभ जसा खनखन रिकामा, कुंभ जसा गडगड वाजतो. काय म्हणतात त्याला, खळखळाट पार, काहीतरी उथळ पाण्याला खळखळाट पार, तसा प्रकार आहे म्हणजे. सहनन झाले वच सुराते, खवळून चावी निजा धराते. रागाने शत शत फेकीशर, सेनाही करी वर्ष हरीवर. 100 बाण मारायला लागला हा जरासंध रागानं. सेना सुद्धा बाण मारायला लागली. शूल परिगतो मर खडगांची, छुरिका बहुमुख शिली मुखांची. भीड जाहली एकच सहसा, श्याम दिसे मेघावृत रविसा. मेघांनी जसा सूर्याला आवरण घालावं तसा शूल परीग तोमर खडग छुरिका बहुमुख शिलीमुख अशी विविध अस्त्र भगवंताच्या वर त्यांनी मारलेली. गोल त्यांनी भगवंतावर छाया धरल्यासारखं झालं. पण ते टिकेल का. परीट न टिकला शोक पळावर मथुरा नरनारींचा. झाकतील किती गवती काड्या प्रखर भागवन्हीचा. विफल जाहली सकल ही शस्त्रे शब्द अनुभवा पुढती. अपूर्व विक्रम बघून चरकला जरासंध निज चित्ती. गवताच्या काड्या उडून जाव्यात तसे ती सगळे अस्त्र भगवंताच्या एका बाणानं उडून गेले. आता मात्र हा सगळा अनुभव पाहिला त्यानं आणि जरासंध मात्र मनात चरकला. श्री कृष्णाचा एकच बाण, शत शत शस्त्रांशी निवटी जाण. रिपुरुधिराची वाहे सरिता, शवकर चरणा ये जलचरता. रक्ताचे पाट वाहू लागले, नवे नवे नदी व्हायला लागली म्हणजे रक्ताची. आणि या शत्रू सैन्याचे जे काय हातपाय मोडलेले होते ते त्याच्यातून वाहू लागले, जणू काही ते रक्ताच्या नदीतून जलचर व्हायला लागलेत असं. चंड मेघ समयोध्ये भिडती, गर्जत पुढती सरती फिरती. शस्त्रे खटकून चमके चपला, रुधिर जणू जलवर्षण जहाला. खटाखट एकाला एक तलवारी लागायला लागल्या, त्याच्यातून वीज निर्माण व्हायला लागली आणि
जी एखादी जर तलवार त्या तलवारीवर न बसता त्याच्या शरीरावर बसली तर तिथून रक्ताच्या चिळकांड्या उडायला लागल्या. घायाळांचे ते चित्कार, वीरांचे हुंकार भयंकर. काय वर्णन आहे अप्पांचं. घायाळ लोक चित्कार करतात आणि वीर हुंकार करतात. असा करूनच मारणार तो वीर. हे आरडायला लागलेत घायाळ झालेले. गर्ज घोर हो एकच साचा, तये तडकला घुमट नभाचा. प्रेतांचा खच पडेच हुकडे, फिरू लागली नभी गिधाडे. तुंबळ झाले रणया परिते, हर्ष वाटला विजय श्रीते. त्या विजयाला सुद्धा आनंद झाला. असं युद्ध भगवंताने केलं. रणदेवी मगवरी हरीसी अर्पुनिया जयमाला. मथुरा जनकृत जय घोषाने, व्योम भाग दुम दुमला. जय हरी सुखकंदा. भगवंताचा जय जयकार झाला आणि भगवंत विजयी झाले. हतबल मगदा दीप निज पाशी, आवळुनी बलराम तयासी. सजला वधन्या मुसला घाते, तोच हरी आवरी तयाते. हे सज्ज झाले. बलरामांनी त्यांना बांधून आणलं जरासंधाला आणि मुसळाचा आघात करायचं म्हणून भगवंतासमोर आणलं. फक्त समोर आणून मारायचं म्हणले कृष्णाच्या. भगवंताने सांगितलं नको नको, आताच याचा वधन करावा. राम वदे उपहासून व्हावा. व्हावा म्हणले. काय म्हणतो कृष्णा तू. ते म्हणले आज मारायचं नाही याला. अवध्यवदिता अगजे जोडे, वद्य सोडिता तेच न थोडे. जे अवध्य जो व्यक्ती आहे त्याला जर तुम्ही मारलं, म्हणजे ब्राह्मणाला जर मारलं, समजा अवध्य आहे, स्त्री अवध्य आहे, अशांना जर मारलं तर तुम्हाला पाप लागतं. पण जो वध्य आहे, असा पापी आहे, त्याला जर नाही मारलं तरी सुद्धा तेवढंच पाप लागतं म्हणले. परिणमानिले श्री हरीने. ते आता त्यांची कशी समजूत घातली असेल ते घातली असेल, पण भगवंतानं समजूत घातली. सोडून दिदले जरा सुता ते, राजनीती कुशलांचे हेतू. उघडन वदता येती परंतु. राजनीती कुशल लोकांचे पुढचे हेतू काय आहेत ते आजच सांगता येत नाही म्हणे. जसं ते सिंदूरचं प्रकरण का थांबवलं हे आत्ताच सांगता येणार नाही. लोकांची तर अपेक्षा एवढी असते की ते सर्जिकल स्ट्राईक झालेलं सुद्धा आम्हाला सांगा म्हणतात. ते एवढा बिन लग्नाचा बसलेला जो आहे तो म्हणतो सगळं सांगा कसं केलं. अरे तुला सांगायचं तर लोकांना काय उघड करायचे काय गोष्ट. राजनीती कुशलांचे हेतू, उघड न वदता येती परंतु. जया अवकळा विशेष आली, असुर असा मुख घालून खाली. खाली मान घालून परते पावून घोर निराशा. जळत सर्पसा अक्कर माशा. अक्कर माशा सापासारखा जळपळत वापस गेला. त्वरित जमवनी खलजन सेना, पुनरपि करीत चढाई. ठेच लागली तरीही मूर्खा, येत नसे चतुराई. जय हरी सुखकंदा. आता जित्याची खोड मेल्याशिवाय जात नाही. पुन्हा यानं सैन्य गोळा करावं आणि पुन्हा आक्रमण करावं. गिरी शिखरावर कितीही वेळा, मेघ वादळासह आदळला. तरी लागत त्यासी चरडावे, मगधपतीचे तसेच व्हावे. ढग जो आहे तो पर्वतावर जाऊन आदळला. पर्वताचं काही बिघडतं का. याच्यात डोळ्यातून अश्रू पावसाच्या रूपानं पडतात खाली. तसं यानं 17 वेळा आक्रमण केलं मथुरेवर, पण काहीही इथल्या लोकांचं रोम सुद्धा वाकडं झालं नाही. घेई अपयश वारंवार, करावया हलका भूभार. तदीय हे उपकार म्हणावे, अधमातही चांगले बघावे. त्याचं अपयश यायचं, पण जणू काही भूमीवरचा पापी लोकांचा भार. आता इथं आक्रमण केलं म्हणल्यावर मरणार कोण आहेत. त्याच्यात सैन्यात असणारे पापी लोक. जणू काही त्यानं अधमातलं चांगलं पण कसं की यानं पापी लोक संपवण्याचं गुत्त घेतलं होतं म्हणले. बरं आहे, करतोय तो बरं झालं. भारत भूच्या दुर्दैवासी, जन्म जाहला जिच्या कुशीसी. अशी कुबुद्धी सुचली त्याते, साह्या विनवी परकी याते. या भारतभूचं दुर्दैव जिथून चालू झालं ती घटना घडली. याच्या मनामध्ये एक विचार आला, बाहेरच्या परकीय माणसाचं साथ घेऊ आणि याच्यावर कृष्णावर एकदा हल्ला करू. काल यवन नामान रूप बरबर, क्रूर कुटिल बळ ज्याचे दुर्धर. देऊ करुण त्या अर्धा वाटा, सेने सह बोलवी करंटा. यवन राजा होता काल. यवन बरोबर जातीतला होता.
आणि त्याला यानं निमंत्रण धाडलं. म्हणले जे काही जिंकू त्याचा अर्धा वाटे करू, तू 50-50 या म्हणले तुमच्या सैन्यासहित, वाट मोकळी आहे म्हणले, आमचं घर लुटून न्या. पुढे हेच केलं आपल्या लोकांनी. गुप्तचरांनी सकल वृत्त हे निवेदिले कृष्णासी, विचार पडला बलरामाते, भय उपजे मथुरेसी, जय हरी सुखकंदा. भगवंताची गुप्त हे तात्काळ निरोप देत होते. छत्रपतींच्या बहिर्जी नायकांसारखं घटना घडायच्या आधी, त्याच्या पोटात प्लॅन तयार होण्याच्या आधी गुप्तचराला माहित होत होता म्हणे, आणि ते येऊन छत्रपतींना सांगत होते असं असं होतंय. इतके जाणते लोक होते. आणि इकडे बलरामाला विचार पडला काय करावं. मथुरेतल्या लोकांना भीती वाटू लागली, कारण त्याची कोट्यावधीची सेना होती कालयवनाची. रोगा सहजरी अपथ्य होते, भिववी नाते रसवैद्या. ते भगवंताला भीती वाटली नाही. रोग असला, अपत्य जरी असला तरी रसवैद्य होते म्हणले, विद्वान होते, वैद्य होते, त्यांना काही वाटलं नाही. देवी श्री हरीच्या चित्ताची, शांती स्थिरता लवण ढळेची, वदे सावळा निज जनकाते, उचित असे त्यजने मथुरेते. काल यवन तो देऊन वेढा, आपणास्तवया करील पीडा. आजवरी जे छल युद्धाचे, शिणले तेणे जन मथुरेचे. तान अधिक की सोसेल नया, रणभू पालट हवा कराया. अपर दिशेसी सिंधू तटावर, करावयामी कथिले सेपुर. त्वष्ट्याने सहजी या वेळी, असेल रचना समाप्त केली. त्यानं येऊन सांगितलं सभेमध्ये कृष्णानं की आता खूप लोकांना त्रास झाला, म्हणजे 17 वेळेस युद्ध लोकांनी सहन केलं. आता हे जरा भयंकर प्रकरण आहे म्हणे. एक करू, मी अपर देशाला म्हणजे भारताच्या पश्चिम तटावर मी एक नगरी निर्माण करायला त्या त्वष्ट्याला सांगितले म्हणे. आतापर्यंत त्यानं निर्माण केली असेल. आपण आपल्या सगळ्या मथुरावासी लोकांना घेऊन तिथं जाऊन, यादवांना घेऊन तिथं राहायला जा म्हणले, मी इकडचं सांभाळतो. म्हणून सकल यादवास घेऊन तुम्ही त्वरित जा तिकडे. इकडे मी या यवन मदाचे, सहज करीन शत तुकडे. जय हरी सुखकंदा. तुम्ही सर्वजण तिकडे जा म्हणले, मी एकटा इकडे थांबतो. एकटाच सोडणे हरीसी, मानवले नच कुणासही ते. कुणी तरी वंचून हृदयासी, जपेल का देहास विशेषी. कुणी स्वतःचं हृदय सोडून जाईल का म्हणले. लोकांना काही मानवत नव्हतं. परी हरिणे चतुरवचाने, राजकारणी व्यवहाराणे. समजाविले त्या हृदगत आपुले, मथुरेतून मग सर्व निघाले. सर्वांना समजावलं आणि सर्वजण मथुरेतून निघाले. पश्चिम सागर तटी मनोहर. आता हे द्वारकेचं वर्णन आहे, मी फक्त वाचणार आहे. पश्चिम सागर तटी मनोहर, वदती यादव विशाल नवपुर. दशयोजन विस्तार जयांचा, विष्णू लोक ये भूवरसाचा. गर्व इंद्र गर्व परिहार करी हरी, भय सरले मग कनकगिरीवरी. आले की सागरोदरातून, उन्नत भवने तशी विलक्षण. शैल रैवतक करी पहारा, जारविदे कांचन कर भारा. कड दुसरी सागर संरक्षी, पिताज सा शिशु घेऊन कक्षी. एका बाजूला सागर आहे, एका बाजूला रैवतक पर्वत आहे. जणू पित्यानं आपल्या लेकराला कडेवर घेऊन उभं राहावं, तशी द्वारका नगरी त्या रैवतकाच्या कडेवर सागराच्या काठावर उभी आहे. भव्य तटाच्या गोपुरवेशी, पुररक्षण करिता ती. पूर्ण जलाने अथांग विस्तृत खंदक वेढा देती. जय हरी सुखकंदा. वेशीनंतर वेशी आहेत, चक्राकार तटबंदी आहे, आणि त्याच्या बाजूनं बाहेरून एक विस्तृत असा खंदक आहे, ज्याच्यामध्ये मगरी वगैरे सोडलेला आहे. अशी ही द्वारका संरक्षित होती. आणि आत काय होतं. प्रमदवने आराम उपवने, बहराली सुफले सुमने. तिथं प्रदूषण नव्हतं, प्रमद वने होती, उपवन होती, फुलांना बहार आलेला होता. फळं काय होती. द्राक्षे डाळिंब रसाळ पेरू, मधुलिंबे बदरी रुचिचारू. फणसगरे जातील मधु कोमल, मृदु हृदयाचे उन्नत नारळ. काजू फळे ती सुंदर तरी विनयी, केळी पोफळ जांभूळ पपई. सुवर्ण फुलं कोणती होती. सुवर्ण चंपक हिरवा चाफा, मोगरीचा शशी सुंदर वाफा. पाटल जाई जुई मालती,
केतकी नदरी भुजगी प्रीती श्यामल हिरवे वन तुळशीचे. आता भगवंताचं निवासस्थान आहे, तिथं तुळशी नसणार का? पावन करीती भाग दिशांचे कुंद कळ्यांचे गुच्छ हासती पारिजात निशिगंध शेवती. भरुणी ओंजळ मृदू सुमनांनी स्वागत करीती प्रेमे वाटे येथेची नित्य रमावे सोडून सर्व ही कामे. जय हरी सुखकंदा. त्या वृक्ष ते वेली स्वतःच जणू काही ओंजळीत फुलं घेऊन उधळतायत आणि आता काही नको, सगळं सोडून इथं रमावं असं प्रत्येकाला वाटू लागलं. यादव रमले. आता घरं कसे होते? चंद्रशिलांनी वा स्फटिकांनी रचली सदने शुभ्र हिमानी रजत गृहे काही कनकांची शोभा केवी वदूतयांची प्रवाळ मरकत पद्मरागमणी पुष्कराज वैंडूर्य शिलातुनी इंद्रनील हीरक गजदंते भागगृहाचे घडले होते. असे मंदिरात थोर गाशी चंद्रकळे धवळी ही जियेसी सभोवताली डुलते उपवन तेत सुखाचे परिमल सेवन. रत्नांनी सजवलेली घरं होती. विहार करण्या जली दीर्घिका पायऱ्या असणाऱ्या मोठमोठ्या विहिरी होत्या, स्विमिंग पूल सारख्या. कलहंसाजी रुचे भावुका निशांत उज्ज्वल अवरोधास्तव विनयन सोडी अनिल जिथेलव. मंगल चित्रे प्रवेशद्वारी कोरियली रत्नांनी पडदे सुंदर मौतिक मंडित रुळती खिडक्यावरुणी. जय हरी सुखकंदा. मंगलचित्र प्रवेशद्वारावर रत्नांची कोरलेली होती आणि मोत्यांची पडदे लावलेली होती खिडक्यांवरून. अखंड यौवन की सुर युवती पुष्पवाटिका ऐशा भवती प्रसन्न भासे हर्म्यतयासी पतिप्रियेच्या जणू करपाशी. अखंड सौभाग्यवती जशी दिसावी तशा पुष्पवाटिका सदैव फुलांनी भरलेल्या असाव्याच्या. हार्म्य म्हणजे राजवाडे. प्रसन्न राजवाडे प्रसन्न असायचे. पती प्रियेच्या जणू करपाशी. बायको नवऱ्याच्या जवळ असताना जशी प्रिय भासते तसे राजवाडे प्रसन्न भासायचे. कुंजलतांचे करीती शीतल भास्कर तेजा दाहक उज्ज्वल रमणीचे स्मित हास्या पाहून संतापन का जाई वितळून. धारायंत्रे सहस्त्र लोचन करी सुरभित जलाभिसिंचन थुई थुई नर्तन जलबिंदूचे विलसित अवखळ रम्य शिशूचे. लेकराचं हास्य दिसावं तसे कारंज सहस्त्र लोचना धारायंत्र सहस्त्र धारांनी उडत होते. सरोवरी कलरव हंसाचा सुगंध तेवी अरविंदाचा. अरविंद म्हणजे कमळ. जळ निर्मळ सुंदरा आकृती मन विसरे निज चंचल वृत्ती. नियमबद्ध रचना नगरीची रेखीव सर्वही होती. विचित्रता सारखेपणासह मिरवे धरुनी हाती. जय हरी सुखकंदा. प्लॅनड सिटी होती चंदीगड सारखी, वाशी सारखी आपल्या, पण त्याच्यातही विचित्रता होती. एकसारखे घरं नव्हते, वेगवेगळे होते घरं, पण रस्ते समांतर होते. जणू विचित्रता सारखेपणाच्या हातात हात घालून सुसंगतपणानं चालत होती. सुरेख समविस्तृत रुज वीथी. वीथी म्हणजे रस्ते. सुजनगतीची जणू की साथी. अशोक चंपक बकुळ रसाली. शीतल छत्रे जीवर धरली. रोड ॲव्हेन्यू ट्रीज जे असतात, अशोक चंपक बकुळ हे रस्त्याच्या बाजूने लावायची झाडं आहेत, तीच लावलेली होती. त्याच्यामुळे सावली पडते रस्त्यावर. बहुविध वस्तूंनी भरलेल्या पन्यविथिका गजबजलेल्या. पन्यविथिका म्हणजे काय? बाजारपेठा. कशानं भरलेल्या आहेत? बहुविध वस्तूंनी, फक्त देशातल्या नाही, देश देशच्या कुशलपणाचे सार्थक होई इथेच साचे. बाहेर देशचे व्यापारी सुद्धा यायचे. बहुमोलाची सुंदर वस्त्रे. आपण फक्त ऐका. सूक्ष्म रेशमी मृदुल विचित्रे. दागदागिने नवरत्नाचे. गुजरीतून जणू वैभवनाचे. आज बायकांनी गर्दी केली असती म्हणूनच भगवंताने हे बाजारपेठेसहित द्वारका बुडवली वाटते. क्रीडोद्याने सुरचित जैसी नंदनवनीचा गाभा. चौक मनोहर विशाल तेथे वाढविते पुर शोभा. जय हरी सुखकंदा. विशाल चौक होते, चौकात अतिक्रमण झालेली नव्हती. द्वारेचे या यथार्थ वर्णन
करण्यासी दुर्बल मम आनन, इच्छे मधुनी भगवंताचे, प्रगट जाहले रूप जियेचे, रमले यादव वैभवशाली, राज पद मानून खाली, सुखान्यूनता नवती काही, गणसिद्धीचा राबत राही. भगवंतानं रचना केलेली होती. अष्टसिद्धी जिथं दासी होऊन राबत होत्या. काय कमतरता आहे? यादवांना राजेपणाचा सुद्धा, राजा आपल्यावर राजा आहे याचा सुद्धा विसर पडला. मथुरेसी वसले श्री मूर्ती, भगवान तिकडे राहिलेत मथुरे. उरली मागे जणू सत्कीर्ती, काल यवन तो मगध प्रेरित, ससैन्य ये पुर विध्वंसित. त्यानं एकानंतर एक नगरांचा विध्वंस करत मथुरेपर्यंत काल यवन आला. जवळ अजून जव सैन्य न आले, एकटेच भगवान निघाले. अजून सैन्य जवळ आलं नव्हतं, एकटेच भगवान पुढे निघाले. खुले कस्तुरी चिन्ह ललाटी, वनमाला शुभ रुळते कंठी. काय फक्त कपाळावर कस्तुरी चिन्ह आहे आणि गळ्यामध्ये एक वनमाला घातलेली आहे आणि भगवंत पुढे निघालेत. सुवेश मंडित पीतांबर धृत, हास्यवदन सुखकंद, एकलाच ये सन्मुख यवना, लीला नट गोविंद जय हरी सुखकंदा. लीला नट आहे. काय करायचंय पुढे सगळं मनात ठरलेलं आहे. हातात शस्त्र नाही, काही नाही आणि सामोरे आलेत यवनाला. श्यामल कोमल सुंदर मूर्ती, बगुण शंकला खळ निज चित्ती. आता ही सुंदर मूर्ती पाहिली समोर आणि या खलाच्या मनामध्ये वेगळे विचार यायला लागले. हाच काय तो कंस निबर्हन, कमल करी का तरुचे छेदन. हा कंसाला मारणारा हाच आहे का म्हणले? याच्या हाताने तर कमळाची दांडी सुद्धा तुटणार नाही. मृणाल जी असते ती सुद्धा याच्यानं तुटणार नाही. हा काय मला मारणार आहे म्हणे? पुष्पाहूनही कोमल काया, हात न उचले वार कराया, मगधेश्वर हो म्हणून पराजित, शौर्य वसे या जवळ न किंचित. याच्यावर हात उचलावा वाटत नसेल म्हणून तो जरासंध हारला असेल म्हणले. एवढ्या कवळ्या लेकरावर काय हात उचलावा? किंवा मनमोहकता सुंदर याची. सुंदर आहे म्हणले, काय करू? हलकट जातीचे होते, यवन होता. त्या मोगलांच्याही घरांमधून असाच प्रकार होता. होईल भूषा मम कोशाची, माझा दास होईल म्हणे हा, माझी सेवा करण्यासाठी मी याला माझ्या कोशात ठेवेल, माझ्या राजगृहात ठेवेल. धरू या सखल निजकटी कवळी, शस्त्र न एकही याचे जवळी. कमरेला हात घालून याला उचलून घेऊ म्हणले. याच्याजवळ तर एक शस्त्र सुद्धा नाही. श्री आणि असं करायला तो गेला. श्री मूर्ती परिचपल गती ती, गवसे का तरी खलजन हाती. भगवान लागतील का? आपण पाहिलंय त्या कालियानं विळखा घालण्याचा प्रयत्न केला, त्या कुवलया पिडानं धरण्याचा प्रयत्न केला हत्तीनं. भगवंत कुणाच्याच हाती आले नाहीत, फक्त संतांच्या भक्ताच्या हाती लागतात. आणि हा तसा नव्हता, याच्या हाती लागण्याचा तर प्रश्नच नव्हता. भगवान तिथून निघाले, धावत निघाले. पाठ लाग करी यवन सुवेगे, सहचर सकल ही पडले मागे. सोबतची कोट्यावधीची सेना मागत राहिली, हे एकटच भगवंताच्या मागे पळाले. भगवंत पुढे, हा मागे. काल यवन करी यज्ञ विशेषी, धरण्या पंकज नयना, नीचोत्थित अपवाद जसा का, पाठी लागत सुजना जय हरी सुखकंदा. नीच लोकांनी उत्पन्न केलेले अपवाद जसे सज्जनांच्या मागे लागतात. काही म्हणा, टरबूज म्हणला तरी चमकून दिसणार, बरोबर आहे ना? काही म्हणा तुम्ही, त्याला बोलतंय का? बोलण्यासाठी ठेवलेत काही, ते बोलतात, हे करून दाखवत. तसं भगवंताच्या मागे लागले अपवाद. काय अपवाद लागला? सुंदर नाव लाभलं भगवंताला, रणछोड. रणछोड. सुन अर्जी रणछोड रे, सुन स्वामीन रणछोड. आमचे दासगणू महाराज त्या रणछोडावर सुद्धा पद म्हणतात. चढन बिकट बहुगिरीवर चेती. एका पर्वतावर चढले, दाटल तातरू वाटन देती, शील तरी विपदास तसा हरी, रक्ताळून तो यवन शिणे परी. याला ठेचा लागायला लागल्यात. भगवंत चपळ कुठेही शिरायला लागलेत, दरीतून चाललेत, कोऱ्यातून चाललेत, झाडातून चाललेत, वेलीतून चाललेत. त्याला ठेचा लागायला लागल्यात, रक्तबंबाळ व्हायला लागला. सापडला करी असे गमावे. असा हातात आला असा वाटावा की भगवंत सुटावेत. तोच जनार्दन देहुल कावे, भरुणीयाचे आले पाय खलाचे, धाप शिनविते भाग उराचे,
घाम ओघळे सकल शरीरी सहसा वळुनी बघत मुरारी. आणि भगवंतानं याला घाम यायला यानं घाम पुसावा, भगवंतानं असं कुत्सितपणानं मागं वळून पाहावं याच्याकडे. आता याला राग आला शेवटी धावून धावून. शेवटी काय करतात अशी लोक, राग आला की शिव्या द्यायला चालू केल्या. अंती खलदे शिव्या मुखाते चिडती निचची पराभवाने. कर कर दाती अधराचा वित थांब पळपुट्या हरिवर गर्जित. यानं नाव दिलं भगवंताला रणछोड पळपुट्या. करी धडपड बळपणास लावून तरीण करी गवसे मनमोहन. खूप धडपड केली, बळ प्राण एकवटून धडपड केली, पण भगवंत काही सापडले नाही. आणि भगवंत तेवढ्यामध्ये बघता बघता श्रीहरी अंती गुहेत एका शिरला लपला आपण मुचकुंदासी पांघरुणी निज शेला जय हरी सुखकंदा. एका गुहेमध्ये शिरले आणि स्वतःचा शेला जो होता तो मुचकुंदाच्या अंगावर पांघरला आणि स्वतः लपून बसले. कोण होता मुचकुंद? कृतयुगाच्या आरंभी नृप हा इक्ष्वाकू वंशाचा मांदा त्याचा. नृप हा इक्ष्वाकूचा वंशज मांदा त्याचा विजयी आत्मज. अमरास्तव निवटुनी दानवा दीर्घकाल घे येथ विसावा. इंद्राला मदत करायला गेले होते राक्षसांसोबतच्या लग्नात युद्धामध्ये, आणि तिथं त्या राक्षसांना हरवलं. आणि मुचकुंदाने इंद्राला वर मागितला. काय मागितला? म्हणले आता मला विश्रांती घ्यायची, थकलो म्हणले युद्ध करून करून, आणि मला अशी विश्रांती पाहिजे की मला कोणी उठवलं नाही पाहिजे. आणि जर कोणी 10 कासा राहू दे म्हणले, जो कोणी मला उठविल त्याच्यावर माझी दृष्टी पडता क्षणी त्याचा 3 चिमटी भस्म होईल. हे भगवंताला माहित होतं, हे माहित असावं लागतं. राजकारण करायचं म्हणजे हे सगळं माहित पाहिजे. कुठं काय घडणार आहे, कोणाचा काटा कसा काढायचा, हे सगळं माहित असलं पाहिजे. लाथ हाणिता यवण मदांध मुचकुंदा समजून मुकुंद. या नालायकानं काय केलं, हा आत शिरला आणि शेला पाहायला पांघरलेला, म्हणले इथंच आहे, लाथ घातली आणि मुचकुंदाला मुकुंद समजला. चूक झाली त्याच्यानं. जागृत पाही जै निज दृष्टी राख जाहला खलतीन चिमटी. मुचकुंदाने डोळे उघडले, समोर हा दिसला काल यवन, की त्याची तिथंच जळून भस्मसात होऊन राग झाला. 3 चिमटी राग झाली. शाप बाधले निरागसांचे. हे काय कशामुळे झालं? निरागसांचे शाप बाधले. असू पेटले पतिव्रतांचे आज उद्या परी अवश्य येते पापाचे कटुफल उदयाते. आज ना उद्या पापाला फळ येतच म्हणले. चकित करीत भूपास अंतरी प्रगटे यदुकुल दीप पुढारी. उमज पडत ना मुचकुंदा प्रत स्वप्न दिसेवा आहे जागृत. पण मुचकुंदाला काही लक्षात येईन हे समोर सावळं रूप कोण आहे. भूलोकी वा सुरलोकी मी अतली अवतरलोकी गोंधळुनी नृप आणि मिशनयनी वरी वरी हरिस विलोकी जय हरी सुखकंदा. मी भूलोकी आहे, सुरलोकी आहे का पाताळी आहे म्हणले. कुठे आहे मी आणि मी कोणाला समोर पाहतोय? कोण यक्ष गंधर्व म्हणे नृप, किंवा कोणी यक्ष आहे गंधर्व आहे का कोण आहे का? फळा असा अथवा आले मत्तप. माझं फळ तप फळाला आलं का म्हणले. असामान्य रमणीय रूप हे मानव सुर असुरातील नोहे. देव नाही म्हणले, दानव नाही, मानव नाही, हे कोणीतरी वेगळं आहे. दीप्त तेज रवीचे आल्हादक व्हावे त्या परी दिसते कौतुक. विष अथवा श्रम यांच्या वाचून झरे अमृत तव मधुर हास्यातून. अमृत मंथनाच्या वेळी विष प्रकट झालं, श्रमही झाले म्हणले, पण त्याच्याशिवाय स्थिर लक्ष्मीची प्राप्ती होत नाही. गत चंचलता श्रींची कांती तुझे पद नखी सामावलिती. चरण तलाच्या स्पर्शाने तव गमे रम्यता उशेस अभिनव. तुझ्या चरणाच्या नखांच्या प्रभेनं त्या उशेला सुद्धा प्रभा प्राप्त होते असं भासतंय म्हणले. भगवंत तव सदर्शन सौभाग्ये कृतार्थ झाली मम बहिरंगे. अंतर पावन व्हाया श्रवणी पडो गिरा मधुविनवी चरणी. पायावर मस्तक ठेवलं, वधून असे शिरण मौन ठेला आदर भरित मनाने.
मधुसूदन निज वरद कराणे स्पर्शित त्या प्रेमाने जय हरी सुख कंदा स्रवे मधुरतम गिरा हरीची भगवान म्हणाले हो पुलकित तणु मुचकुंदाची शयनोत्थित यद्दर्शन भावे आस वाहिली तुझी आजीवे झोपेतून जाग झाल्यावर ज्याच्या दर्शनाची आस तुला होती तोच मी आहे म्हणजे दुसरा कोणी नाही ओळख कशी सांगावी तोच असे मी वसुदेवात्मज वसुदेवाचा आत्मज आहे म्हणजे जनन घडे मृदू किरण कुली मज मृदू किरण कुली ज्याचे किरण मृदू आहेत असा कोण तो चंद्र त्या चंद्राच्या वंशात माझा जन्म झाला भाषण या परी करता देवे आनंदहीन रूप हृदय समावे असं ऐकल्याबरोबर त्या मुचकुंद राजाच्या मनामध्ये आनंद मावेना झाला आठही सात्विक भाव उदेले गमे सुकृत गण फळास आले पदी ठेवुनी शिरविनयाने अपार केले स्तवन नृपाणे रसना नवदो तव नामाविन काय मागावं हे सुद्धा कळालं पाहिजे रसना नवदो तव नामाविण तव पद युगली सतत रमोमन प्रेम विपुल दे दुजे नको मज प्रसन्न झाला मणी अधोक्षज तुझ्या नावात माझी जीभ रममान राहो आणि तुझ्या चरणी माझा तो मन रमून जावं आणि प्रेम दे म्हणले तुझं फक्त लाभो तव प्रेमा एवढेच दे रामा हे मागावं काय हे सुद्धा कळायला पाहिजे भगवंतानं सुद्धा आशीर्वाद दिला काय आशीर्वाद दिला ततस्तु भूपा मिळेल तुझसी अणपायिनी सुभक्ती मत्सायुज्या येशील अंती बोलत करुणा मूर्ती जय हरी सुख कंदा तुला अनपायिनी सुभक्ती अविचल स्थिर भक्ती तुला प्राप्त होईल म्हणले आणि त्या योगानं तुला मत्सायुज्य मलाच येऊन मिळशील म्हणे आता मुक्तीचे प्रकार वगैरे आपण आज सांगू नये पुढे बघू जसं सांगता येईल नमुन पुन्हा श्री जगदीशासी सरळ येत नृप हिमालयाशी हिमालयाकडे निघाले वाटेत ह्या यवनाचे जे दळ होतं एकट्या मुचकुंदानं कोट्यावधी सैन्य मारलं यवन चमुंचे करू निर्दालन परते पुनरपि पदनत पावन यमा करी यवना सोपवनी निघे द्वारके यदुकुल तरणी आता हे सगळे यमाच्या हाती सोपवले आणि भगवंत कुठं आले यदुकुल तरणी यदुकुलाला तारून नेणारे तारलंच ना तिकडे द्वारकेत नेऊन द्वारकेत आले तोच जरासुत द्वारकेकडे निघाले 18व्या वेळेला पुन्हा जरासंध आला तोच जरासुत अयुत चमूसह हरिसी रोधी आस अजर मगध नृपाचे आयुन सरले म्हणून तयासी समरण केले पण भगवंत तिथं युद्ध केलं नाही अजून एकदा भगवंत पळून गेले तिथूनही पळाले भगवंत जरासंधाशी युद्ध केलं नाही गिरीवर हरिसह संकर्ष गिरीवरी हरिसह संकर्षण चढे नाम जा असे प्रवर्षण आता जो आबूचा पर्वत सांगितला जातो की नाही माउंट आबू तो हा प्रवर्षण पर्वत दोघं भाऊ याच्यावर पळाले म्हणून त्या रणछोडदासीचं जे मंदिर आहे ते डाकोरजीला आहे ते जवळ आहे तिथं या गिरीवर चढले त्या पर्वतावर यानं काय केलं शिखरे उंचची भिडली गगना टोक दिसेना मोडून माना पाताळांच्या पाऊल वाटा दर्या अशा ये बघता काटा कडे खडे तुटलेले भीषण वीर उभे जणू छाती काढून घडी उतरत्या झरेत यातून लपाछपीचे करीती नर्तन उग्र उबटये वास पाखरे गोड काढती सूर भुऱ्या निळ्या टेकड्या पसरल्या क्षितिजावरती दूर जय हरी सुख कंदा अशा या निबिड वनामध्ये मी काही भाग सोडतोय मुद्दाम या निबिड वनामध्ये हरी आणि बलराम दोघं आत गेले आणि यानं काय केलं तिथं जाळ लावा म्हणले आग लावा जळे सैन्य तरी जळो खंत न खंत मम शत्रूचा झाला अंत याचं सैन्य सुद्धा मध्ये घुसलेलं होतं तरी यानं बाहेरून पेटून दिलं सैन्य मिळालं तर मेलं तर मेलं म्हणे याच्यामध्ये हे जळून मरतील समाधान हे जरा सुताते लिखित विधीचे हासत होते अग्निसी सामर्थ्य जयाच्या बळे तया श्रीरंगा ज्याला अग्नीला जो सामर्थ्य देतो
स्पर्शही करण्या ज्वाला केवी, शकेल बुध हो सांगा जय हरी सुख कंदा. त्याला अग्नी काय स्पर्श करू शकेल म्हणे. दोघं भाऊ द्वारकेत आले. सराम हरिये द्वारा नगरी, सुखावली मग पुरी अंतरी. सुंदर ते ये तेज निराळे, तसे कांत सुख सेवित बाले. शासन होते वसुदेवाचे, तरी मुकुंदी लक्षपुरीचे. श्वशुरवचासी असते तत्पर, कुलजेचे परिचित्त पतीवर. व्यापी त्रिभुवन यदुकुल कीर्ती, त्रिविक्रमाची जणुपद कांती. विधी भवनी मुनी नारद गाई, द्वारी समपुर दुसरे नाही. प्रत्यक्ष नारद तिथं ब्रह्मदेवाकडे जाऊन काय वर्णन करायला लागले की देवा पप्पा, आता बाप आहे त्याचा, मी आज जे पाहिलं ते कुठंच नाही म्हणले. लेकरू कसं आपलं पटकन वेगळं पाहिलं की बापाला जाऊन सांगतं, तसं नारदांनी ब्रह्मदेवाला जाऊन सांगितलं. द्वारे समपुरी दुजी नाही, द्वारकेसारखी दुसरी पुरी नाही म्हणले कुठंच. आता त्यावेळी इकडं द्वारकेमध्ये जगदीश्वर हरी सहवासे, जी झाली यथार्थ नामा. राजकारणे खेळविते ती, यादव सभा सुधर्मा. जय हरी सुखकंदा. घराला नाव देऊन होत नसतं सुधर्मा. त्याच्या राजसभेचं नाव सुधर्मा होतं कृष्णाच्या. तिथं राजकारण खेळवत होते भगवंत. यादव विक्रम रक्षित सागर, हतबल झाले जलपाटच्चर. जलपाटच्चर म्हणजे चाचे, समुद्रावरून आक्रमण करणारे. सगळ्यांना यादवांच्या विक्रमानं हा सागर रक्षित झाला, सगळी पश्चिम तट राखला. यवन हून शक बर्बर यांना, भरत भूकडे भगवत सेना. यवन हून शक बर्बर यांना भारताकडे बघण्याची सुद्धा ताकद नव्हती. आणि ही द्वारका शास्त्र कला व्यापार निशानी, वैभव नांदे तेत सुखानी. रामकृष्ण हे शशी सूर्यासम, अशांततेचा वितळवितीतम. शास्त्र कला व्यापार वैभव सगळं नांदत होतं. आणि याच वेळेला हा नारद मुनी जेव्हा वर सांगत होते ब्रह्मदेवाकडं, त्यावेळेला त्या ब्रह्मदेवाच्या सभेमध्ये अनर्थ देशाचा एक राजा, अनर्थ म्हणजे सध्याचा गुजरात, म्हणजे मूळचा तो यांचा शेजारीच होता, पण हा इथं नव्हता, हा ब्रह्मलोकी गेला होता. कशासाठी? त्याच्या मुलीसाठी सुयोग्य पती शोधत. त्याला पोरगी होती, त्या पोरीसाठी सुयोग्य वर त्याला पृथ्वी तलावर भेटला नाही म्हणून ब्रह्मलोकात शोधायला गेला. का? तर त्यालाच विचारायचं म्हणले, गाठ कुठं बांधली आहेस सांग. गाठी बांधणारा तूच आहेस, सांग म्हणले हिची गाठ कुठं बांधली. म्हणून हा तिथं होता ब्रह्मलोकात. आणि त्यानं हे सगळं प्रकरण ऐकलं तिथं. द्वारे समपुरी दुसरी नाही, हे असं चाललंय. तिथं यथार्थ नावाची एक सुधर्मा नावाची राजसभा आहे, ते असं राज्य करतायत. मग याच्या मनात प्रश्न पडला की आपल्याला हेच जर जावई भेटले तर. ब्रह्मदेव ते म्हणले हो म्हणले, तीच गाठ बांधलेली आहे म्हणले, पण झाली आहे बोंबाशी म्हणले की तू पृथ्वीवर इथं आला, इथे एक युग उलटून गेलं म्हणले अख्खं. तू जेव्हा तिथून इथं आला, आता देवाचे दिवस आहेत ते, त्याच्यामध्ये तुझ्या पोरीचं काय झालंय म्हणे की इथं आल्यामुळे आता ती खाली उतरली, ती अविवाहित आहे म्हणून तिची उंची एवढी वाढेल की जो तिच्या मस्तकावर काही शस्त्र ठेवून तिची उंची कमी करू शकेल त्याच्याशी लग्न होईल. मग हा कथाभाग यात नाही आहे, पण भागवतात ही कथा येते. कमलासन परिषद गण रेवत, अनर्थाधिप यश ते ऐकत. ब्रह्मवचे तो द्वारवतीसी, ये उजवाया निज कन्येसी. मग ते स्वतःच्या पोरीला घेऊन त्या द्वारकेत आले. आणि मग भगवंतांनी सूचना केली. बलराम दादांनी त्यांच्या खांद्यावरचा जो नांगर होता तो रेवतीच्या डोक्यावर ठेवला, आणि ती रेवती सामान्य उंचीची झाली. आणि तिचा विवाह भगवंताचे बंधुराज शेषराव बलराम यांच्याशी झाला. भूपे निजतनयानुरागी, मृगनयना रेवती शुभांगी. बलरामाच्या बायकोचं नाव रेवती. बलरामासी अर्पण केली, उभय कुलाजी ललाम झाली. ती उभय कुलांना भूषण ठरली अशी रेवती. थाटात लग्न झाले अतृप्त कोणी नयाचका मधुनी. वैभव बघुन गमावे, वाहतसे ये तसाच कामधुनी. लग्न थाटात झालं, अतृप्त कोणी राहिलं नाही म्हणे.
याचकासहित सर्वजण तृप्त झाले आणि वैभव बघून गमावे वाह तसे येथ साच कामधुनी. इच्छा पुरविणारी नदी इथून वाहते का काय द्वारकेतून असं वाटतंय. म्हणजे जे जे मागावं ते ते यज्ञामध्ये त्या लग्नामध्ये सर्वांना प्राप्त झालं. गोपाल कृष्ण महाराज की जय. यस्माद्दिशास्त्र सरिदुद्गम आबभूव यस्वाश्रयं तनुभृतां भयविह्वलानां तापोपनोद निपुणं परमव्ययं तत् दिव्यं महेश्वर पदाब्जमहं नमामि. गोपाल कृष्ण महाराज की जय.